ए म्हणजे डब्बू मिरची. ओले म्हणजे टोमॅटो. ए म्हणजे डब्बू मिरची. ओके म्हणजे टोमॅटो. अब आगे भी कुछ तो बोलो. हा, मला पालेभाजी खूप आवडते. हिला अजिबात आवडत नाही. मला भात आणि चिंचगोळ्याची आमटी फार आवडते. हिला अजिबात आवडत नाही. मला दुधी हलवा फार आवडतो. हिला अजिबात आवडत नाही. अरे अब बस हो गया प्यार, कुछ तो काम भी करो. नहीं तो मैं एक काम करता हूँ, मैं भी जाता हूँ यहाँ से बाहर. तुम लोगों को भी टाइम देता हूँ, पापा सेठ और मुक्ता मैडम की तरह. हमारी शादी हो गई है 4 साल पहले. हम क्या नए नए प्यार में पड़े हैं क्या? अरे लेकिन बर्ताव तो वैसे ही है ना. चुप बैठ रे. काय बोलत होते मी? शेवयांची खीर. मला पावभाजी खूप आवडते. हिला अजिबात आवडत नाही. मला मसाला डोसा खूप आवडतो. हिला अजिबात आवडत नाही. थोडक्यात काय, तुला जेवायला आवडतं, मला अजिबात नाही. हसताय काय रे? हे करते. मला असं म्हणायचं होतं की मुक्ताताई आणि पप्या शेठचं पण तसंच आहे ना. म्हणजे पप्या दादाला गोड जास्त आवडतं आणि मुक्ताताईला झणझणीत तिखट. अरे मुक्ताताई ना अशा कचा मिरच्या तोडून खातात आणि पप्पा दादांना ना सध्या ऑमलेट मध्ये एखादी मिरची आलेली पण चालत नाही. मला तेच म्हणायचंय ना. म्हणजे कसं आहे, मुक्ताताईला जेवणामध्ये झणझणीत तिखट ठेचा लागतोच आणि पप्या दादा गोड हवंच. अरे इसलिए तो क्या है, पप्पा सेठ अंदर से तीखे है, इसीलिए मुक्ता मैडम को पसंद आए. और मुक्ता मैडम अंदर से मीठी है, इसीलिए पप्पा सेठ को पसंद है. क्या जोड़ी बनी है ना. अरे भगवान करे इनको किसी की नजर ही ना लगे. वाह 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 भगवान, काय नजर आहे या. मस्त. काय झाली का भांडी घासून? हो झाली. झाली. एवढी होती ना, लई होती. एवढंच झाली. नाही म्हणजे आहे थोडी घासायची. अरे ते बाजूला नाही का ते ढीक पडले. आताच जातो आम्ही घासायला. चल, चल, चल. थांबा थांबा थांबा. अरे तुम्ही जर गेलात तर मग आमच्यासाठी ते तिखट गोड आवडीचे स्वयंपाक वगैरे कोण करणार? मग ते आम्हीच करणार. पण आधी आम्ही भांडी घासून येतो ना. खूप भांडी आहेत. ए पुढं घालायचं नाही इकडनं. आता मी विचारते ते सांगा. तुम्ही सकाळपासून हे जे नाटक लावलंय ते कोणी सांगितलंय म्हणून करताय का स्वतःचं डोकं लावताय? म्हणजे कळलं नाही तुला? हा, कळत नाही मी काय बोलते ते? नहीं हम तो सिर्फ खाली वो क्या खाली? हा, खाली आपटून अशी मारे ना तुला. गप गुमान पप्या यांना सांग, शांतपणे विचारते तोपर्यंत उत्तर द्या, नाहीतर मग हायच मी. तुम्ही जे काय आता बोलत होता ना ते ऐकलंय. आम्ही इथेच होतो. इथे तुम्हाला दिसलो नाही, आम्ही होतो इकडे. हा? तर आता तुमची ही ऍक्टिंग आहे ना ते बंद करा आणि सांगा बाई, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? म्हणजे आमच्यात अफेअर आहे, आमचं काहीतरी प्रेम आहे, आम्हाला वेळ दिला गेला पाहिजे वगैरे, हे कोणी सांगितलं? कोणी डोक्यात भरलंय तुमच्या? ते म्हणजे काय बा? नाही ते म्हणजे ते तुम्ही सांगणार आहे का काय? अच्छा नो प्रॉब्लेम ठीक आहे. मुक्ता मारते ना. मी सांगते आम्हाला आनंदजाई आणि गौरवदादांनी सांगितलं होतं की तुम्हाला स्पेस मिळायला हवी, तुम्हाला वेळ द्यायला हवा, तुमच्यातलं प्रेम फुलायला हवं. म्हणून आम्हाला बाथरूम मध्ये बंद करून ठेवलं. मग ते आले, तुम्हाला चहा दिला, तुम्हाला बिझी ठेवलं आणि आम्हाला सगळं सांगितलं. आणि मग सांगितलं तू खिडकीतनं उतरा, खिडकीतनं तुम्ही इकडे लवकर या. आणि मग सांगा की ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. आणि मग नंतर मला सांगितलं की भांडी घासायला जा, पण भांडी ऑलरेडी घासून झालेली आहेत. भांडी काय नाही आहेत. आणि आता गौरव तुमच्यासाठी गेलेत गिफ्ट आणायला आणि संध्याकाळी काहीतरी सरप्राईज डिनर बनवायचं तुमच्यासाठी. आणि जमलं तर तुम्ही पण थांबा, काहीतरी जीवनावरती गप्पा मारूया आणि मजा करूया असं सांगितलं. प्लीज लक्ष्मण पाणी पाज बायकोला. आणि ऐका, ते तुमच्या गौरवदादांना सांगा की असलं काही नाहीये. आपण सगळे जसे मित्र आहोत तसे आम्ही मित्र आहोत. त्यांना सांगा ते गिफ्ट आणायची गरज नाहीये आणि ते पार्टी वगैरे संध्याकाळी ठेवायची गरज नाहीये. कळले की नाही? आम्ही जरा पुढचा कचरा साफ करून येतो. तुम्ही जरा कस्टमर वगैरे त्यांच्याकडे लक्ष द्या. आपला मुख्य बिझनेस हा हॉटेल चालवणं असा आहे. हा, स्पेस देणे वगैरे नाही. कळले? ते आनंदी कुठे? मुलींच्या खोलीत आहे. थँक्यू. मुक्ता मारते ना.
माफ करा पुढे असं नाही होणार हा. असंच टाइमपास केलं. ठीक आहे, चला काम करा. करतो का काम? तुला हळू बोलता येत नाही, कशाला बोलतो जोर जोरात? त्यांनी ऐकलं ना. का करे? इम्पॉसिबल. तू जर म्हणत असशील ना की त्याने तिला प्रपोज केलंय तर किती क्यूट आहे यार, हे किती गोड आहे. आणि आपण ओळखतो त्या दोघांना, ते असे टिपिकल अफेअर वगैरे नाही करणार. अगं परी, प्रेम ही भावनाच अशी असते. मला कळतंय, पण हे किती चांगलं आहे अगं. म्हणजे मैत्रीतलं प्रेम नसू शकतं का? आणि हे सगळ्यांमध्ये आहे ग आपल्या. म्हणजे माझं तुझ्यावर आणि मुखीवर जेवढं प्रेम आहे तेवढंच माझं साहिलवर, गौरववर, पाप्यावर, सगळ्यांवर आहे. हे बघ, माझं याबद्दल काही म्हणणंच नाहीये, मला पटतंय हे. पण मग फक्त मैत्री असती तर मग प्रपोज का केलं असतं त्यांनी? मला असं वाटतं हे हेल्दी आहे, हे खूप प्युअर आहे. जे मनात होतं ना तो बिंदास बोलून गेला ग. किती मस्त आहे. हे बघ परे, तू इथे नव्हतीस. हे मैत्रीच्या पलीकडचं. कशावर ऐक. सो क्यूट. अगं मी तेच म्हणते, ही फक्त मैत्री नाहीये, मैत्रीच्या पुढचं आहे. त्यांच्यातलं जे मला प्रेम आहे. एवढंच म्हणायचंय की पप्प्याचं खरंच प्रेम असतं ना मुक्तावर, तर त्याने असं सगळ्यांसमोर नाही विचारलंस. अगं त्याने प्रपोजच केलं नसतं. तो काय साहिल आहे का फिल्मी प्रपोज करायला? तो पप्प्या आहे, त्याने एकट्यात वगैरे सांगितलं असतं मुक्ताला. आणि प्रेम खूप पर्सनल गोष्ट आहे ग. त्याच्या मनात काही नाहीये म्हणून तो असं बिंदास बोलू शकतो. तुला त्यांच्यातलं अफेअर व्हायला नको आहे का? फालतूगिरी असं का असेल? परी, मला वाटलं होतं तू खूप एक्साइट असशील, मदत करशील त्यांच्यातलं प्रेम फुलवायला. ए काय फुलवायला? काय आम्ही काय फुलके आहोत का कळी आहोत फुलायला वगैरे? बस करो ये डिचिक. हाय. हॅलो बाई परी, तुला बघून इतका मला आनंद होईल असं वाटलंच नव्हतं. म्हणजे तू परत येशील हेही मला वाटलं नव्हतं. अरे बा झालं ते. काय चाललंय तुझं? हा, काय कुठलं प्रेम आमचं? काय काही नाही आमचं. माझ्यावर असे अटॅक नका ना करू. गौरव येऊ दे. त्याला काय कळणार आहे? त्याला कळलं काय करून? ही इथे नसताना सुद्धा हिला कळलं काय आम्हाला म्हणायचंय, काय आम्हाला करायचंय ते. बाई फुल रिस्पेक्ट परी तुला. आणि तो गौरव तो फक्त युनिव्हर्सल थेरी सांगू शकतो, त्याला प्रॅक्टिकल काहीच कळत नाही. तो येणार आणि आपल्याला सांगणार अमुक अमुक झालं, अमुक अमुक केलं म्हणजे प्रेम. आणि मग जेम्स मॅकडरमॉट किंवा असली काहीतरी नावं आपल्या अंगावर फेकणार. आपल्याला ती खरी वाटणार कारण आपण वाचत नाही म्हणून वाचलं पाहिजे. अरे ग्रुप आहे ना, एक ग्रुप असतो मित्रांचा, तर 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 एखाद दोन जण त्यातली जरा क्लोज असली तर म्हणजे त्यांचं काय अफेअर असतं का? यू आर राईट पाप्या. सॉरी पप्प्या. थँक्यू. मी तुला जरा वेगळं का घेते रे? एनिवे, नाही माझं म्हणणं असं आहे की साहिल आणि मी सुद्धा एवढेच क्लोज आहोत. आम्ही कितीदा तरी रात्री टेरेसवर जाऊन गप्पा मारतो. पण म्हणजे आमचं अफेअर आहे का? नाही, कारण त्यांनी प्रपोज वगैरे नाही केलं ना. हा, आणि मी आणि गौरव सुद्धा खूप वेळ गप्पा मारतो. पण आम्ही मुलं आहोत ना, म्हणजे मुलगी आली की लगेच अफेअर वगैरे. भाई मुलगा आणि मुलगी हे फ्रेंड्स नाही असू शकत का? फुल रिस्पेक्ट. ऍक्च्युली पप्प्या कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, तेव्हापासून हा प्रश्न पडलाय. अगं पण त्यात पण प्रेमच दाखवलं. ए बाई, त्यात काही असू दे, आमच्यात प्रेम नाहीये, अफेअर नाहीये. ते स्पेस देणं वगैरे बंद करा. फक्त दोघांना बोर होतं. नाही होतं पण. होतं. अरे आपण सगळ्यांनी मिळून हॉटेल काढलंय बाई. आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत. माझा आता लेडीज कॉम्प्लेक्स सुद्धा गेलाय तुमच्यामुळे. तर आता आपण हॉटेलवर लक्ष केंद्रित करून ना एकत्र येऊन हे सगळं बंद करा आता. येस, फुल रिस्पेक्ट तुला पप्प्या, फुल रिस्पेक्ट. ऍक्च्युली यु नो व्हॉट, आज मी तुला प्रपोज करते. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय तू काय बघते? काही नाही. पटलं नाही का अजून? नाही हो, पटलंय. मग हळूहळू वय निघून जात. जीवन आठवणींचं पुस्तक बनून जात. घरी जा. किनाऱ्यावर सागराचा खजाना नाहीये. आयुष्यात जुने मित्र परत नाहीये. त्यामुळे आत्ताचा क्षणांना जगा हसून मित्रांनो.
कारण परत फिरून हा मैत्रीचा काळ नाहीये. वाव, रिअली नाईस, व्हेरी नाईस. सॉरी, गैरसमज झाला. सॉरी वगैरे चालणार नाही. आता ते गौरवला पण तू समजवायचं आणि बाई माझ्या वहिनीला सुद्धा तू समजवायचं. हा, आणि शिंदूला पण तूच समजावायचं, तिचा पण गैरसमज झाला असणार आहे. हा, आणि लगे हात आपला जो व्हॉट्सअपचा BFFs ग्रुप आहे ना, त्यावर जड मराठीचे शब्द टाकणं बंद करायचं. हॅलो, अरे बोला ना यार, का 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 आपण कॅन्सल केली पार्टी? सांगा ना काय झालं. एक तर हिचा मला फोन आला, गिफ्ट नको आणूस म्हणून. तोपर्यंत ऑलरेडी मी आणि जोन आहे, जोनी त्याला बरोबर घेऊन गेलो होतो आज मी गिफ्ट आणायला तयारीला वगैरे. तर ते गिफ्ट काय करायचं म्हणून मग जोनी त्याला गिफ्ट दिलं. मी ते एवढा गुलाबांचा गुच्छ घेतला होता मी इथे सजवायला म्हणून. मग पार्टी कॅन्सल झाली म्हणून मी जोनी त्याला दिला. मग आम्ही खूप दमलो होतो, मग म्हटलं काहीतरी खाऊया म्हणून मग एका छान हॉटेलमध्ये गेलो आम्ही लेक साईडला. मी माझं काय सांगत बसलोय, मला मुख्य सांगा, पार्टी का कॅन्सल केली? काय झालं? काय मुक्ता, पप्या, आनंदी, तू सांग यार. या दोघांनाच विचार. ओके, तुम्ही सांगाल का मग मला काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का आम्ही असं जरा सरप्राईज वगैरे ऑर्गनाईज केलं ते? बाई आमचं ब्रेकअप झालंय. काय? आमचं ब्रेकअप झालंय. अरे पण का? तुम्ही आमचे फोन ऐकले ना चोरून. आनंदीने माझ्या मायला आणि याच्या मायला फोन केला. लय चिडले आम्हाला, लय बोलले, केला ब्रेक. हे एवढंच ना. अरे आई बाबांची पहिली रिएक्शन असतेच आपल्या मुलांच्या रिलेशनशिप बद्दल कळल्यावर. तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलतो सगळ्यांशी. अरे मी कोणालाही कन्व्हिन्स करू शकतो. कालपासून तुमचं जे कळलंय ना मला, आय एम सो एक्साइटेड यार. विचार. काल रात्री दोघांचे फोन कॉल्स ऐकले आम्ही चोरून, म्हणजे सॉरी पण. ए, काय गप्पा? कोणत्या गप्पा? ए बाई, मी तुझा फोन नाही ऐकला, मी पप्याला बोलताना ऐकलो. हा, काय? सांग बाई सांग. काय आता ऐकलं मी तुला बोलताना. बरं का परी, पप्या असा विस्पर मध्ये बोलत होता बरं का. आसपास कोणी नाहीये ना. आणि समजा तुला आता काही प्रॉब्लेम असेल तर मी आता तुला उचलून इथे आणू शकतो वगैरे, या लेवलचं बोलणं चाललं होतं. नाही का ग आनंदी? ते ऐकलं तू? ते बोलणं ऐकलं? अरे भुसनळ्या, काही कळतं का तुला? अरे तो त्याच्या वहिनीशी बोलत होता आणि मी शिंदूशी बोलत होते. ते बोलणं ऐकलं तुम्ही आणि तुम्हाला असं वाटलं की आमचं काहीतरी अफेअर आहे. अरे आम्ही एकत्र हेच बोलत होतो की आता आपलं काही नाहीये, आपण दोस्तच आहे, आपण मैत्री म्हणूनच राहायला पाहिजे, दुसरं काहीच करायला नाही पाहिजे. कळतंय का? पण गप तू. आता एक अक्षर बोलू नको, त्याच्यात देईन एक. गौरव, वाद घालू नकोस, माफी माग त्यांची. भाई काय आहे, परीचं नव्हती तरी तिला कळलं भाई, आणि तुला काय आहे? सॉरी, म्हणजे तुमचं अफेअर? भाई अफेअर वगैरे काही नाहीये, आमच्यात काहीच नाहीये. आपण सगळे दोस्त आहोत. ते विसरा प्रपोज वगैरे सगळं, ते सगळं झालं, संपलं. ते चॅलेंज होतं, संपलं ते.
हे खरं बोलतायत ना हे? ओ ओके ओके सॉरी खरं बोलताय तुम्ही, खरं बोलताय. अरे पण मग तरी सुद्धा पार्टी करू शकतो ना आपण. अरे पप्प्याने टास्क पूर्ण केली म्हणून करूया पार्टी. पार्टी करायला काय कारण लागतं का? चला पार्टी. ए परी परी पार्टी करूया ना, कम ऑन. तुम्ही करा ना. मला झोप आली, झोपायला जात. अरे यार थांब ना यार. नको ना, खूप झोप आली. अरे तुम्ही करा ना, तुम्ही एन्जॉय करा. ओके कूल. मला उद्या सांगा. परी हिचं ना काहीतरी बिनसलंय हा. घरून आल्यापासून काहीतरी विचित्रच वागते. एकदम गुमसुम गुपचूप आहे. काय झालं हिला? कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तु गोविंद प्रभाते करदर्शनम. काय ग? गोड स्वप्न पडलं का? नाही, एकदम डेंजर पडलं. म्हणजे आमच्या गावाकडे एक मार्क बैल पळत सुटलाय आणि मी त्याचं शिंग धरून त्याला बदडते. तू त्याला मारत होतीस म्हणून हसत हसत उठलीस. काय आहे? क्रूर आहेस. हा ते आहेच मी, पण म्हणजे म्हणून हसत नव्हते मी, तुझ्याकडे बघून हसत होते. का? माझ्यात मार्का बैल दिसला का तुला? नाही तसं नाही. तू ते सकाळ सकाळ घेतीस ना देवांची नावं, लक्ष्मी, सरस्वती, गोविंदा. गोविंदा नाही, गोविंद, कृष्ण कन्हैया, मुरलीधर, कान्हा. गोविंदाचं नाव घ्यायला मी काय साहिल आहे हा? पण मला अजूनही कळलेलं नाहीये तू का हसलीस. नाही काही नाही, सांग ना, काही नाही, सांग ना ग. काही नाही. उगाच परत चिडशीन सकाळ सकाळ. मी कधी चिडते हा? नाही काही नाही, जाऊ दे. अगं सांग ना. अगं काही नाही. तू ते रोज सकाळी देवाची नाव घेते ना, हे गोविंद, कृष्ण, गणपती, सरस्वती, लक्ष्मी. त्याच्यासोबत जर अन्नपूर्णेचं पण नाव घेतलं असतंस ना, तर जरा तुझ्या हाताला चव आली असती. पहिले सांग ना हिला. नाही वर कुठे गेली? मला काय माहिती, पण वर असती ना, जर वर असती तर माझ्या जोकला हसायला टुनकन खाली उडी मारून आली असती अन्नपूर्ण. आपल्या आधी ही उठून गेली कुठं ग? आईने सवय लावली का लवकर उठायची? नाही, बहुतेक तिला आईनं घरी झोपायची सवय नाही ना लावली. रात्री गेली असेल घरी. हे होऊ शकतं. नाही पण ही गोष्ट कधीच होऊ शकत नाही. काय ग? काय? अगं सांग ना. तुझ्या हातून टेस्टी जेवण. मी लय घाणेरडे पोहे बनवते. काय मजदूर युनियनची मीटिंग चालली काय? नाही चांगले. तू आज जाऊन करा ना बाई, बाथरूम मध्ये मीटिंग करा. ते चांगलं असतं तिकडे. आपली प्रथा आहे तिकडे, माहितीये तुम्हाला. नाही पगार वाढवून मिळणार नाही. आता मी पहिले सांगतोय. नाही आणि दिवाळीला वेळ आहे, बोनस मिळणार नाही. बस. दादा नाही, तसं नाहीये काही. मग काय असंच बसलंय ना, साधारण असंच बसलंय ना. ए भगवान उठ चल उठ यार, सुबह हो गई मामू उठ. अरे मेरे लिए चाय ला यार, चाय ला. ऐसे मस्त कडक अदरक वाली चाय ला. चल काय घुस सुंदरी आहे. नाईस. कांदा थोडा बारीक चिरायला पाहिजे होता, बट नो प्रॉब्लेम. फर्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम. मार्क बसला आणि ती सकाळी सकाळी कांदे पोहे करते. काय नवीन बघ ना,
अरे इथं आल्यापासून पहिल्यांदा आमच्या आधी उठून आली इकडं. ते पण किचन मध्ये. भाई तिच्या घरचे येणार असतील का ते 28 मेंबर? अरे नाही, आणि येणार असते तर ती स्वतः कशाला करेन? लक्ष्मण उर्मिलाला सांगितलं असतं करायला. हिचं ना काहीतरी बिनसलंय काल रात्रीपासून. काल ती तिची ते इंग्लिश गाणी ऐकत झोपली नाही, पुस्तकाचं झोपली. घरच्यांनी काहीतरी टोचून दिलं असणार. पुन्हा तर ठरलं नाहीये ना परीचं. ते कांदे पोहोच का करते? हे काय सगळे लग्न आले? अरे नाही, लग्न नाही करणार ती इतक्यात. अरे मग तिचे असे कांदे पोळ का झाले?